जालना ते छत्रपती संभाजीनगर मुख्य महामार्गावरील अनेक पेट्रोल पंप इंधन साठा उपलब्ध नसल्यामुळे बंद झालेले आहेत। त्यामुळे नागरिक जे आहेत ज्या ठिकाणी साठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी अगदी सकाळपासूनच दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दावलवाडी येथील एका पेट्रोल पंपावरती मी आहे। आपण जर पाहिलं तर भली मोठी रांगच रांग या ठिकाणी इंधन भरण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच केलेली आहे। अगदी अर्धा ते पाऊण तास इंधन भरण्यासाठी वेळ लागत असल्याने मोठा मनस्ताप जो आहे तो नागरिकांना देखील सहन करावा लागतोय। कारण आपण पाहू शकतो की अनेक पेट्रोल पंपावरील इंधन साठा जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे। त्यामुळे काही पेट्रोल पंप बंद झालेले आहेत, मात्र ज्या ठिकाणी साठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आपण जर पुन्हा एकदा ही दृश्य पाहिली तर भल्या मोठ्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या अनेक पेट्रोल पंपावरती लागलेल्या आहेत। मात्र अनेक पेट्रोल पंपांचा साठा संपला आहे, तर ज्या पंपावरती साठा उपलब्ध आहे त्या पंपावर नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण काही नागरिकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। किती वेळापासून आले? कुठले मामा तुम्ही? रमदलवाडी बरं, राजीवाडी. किती वेळापासून आले? अर्धा घंटा झाला, अर्धा पाऊण घंटा झाला. बरं, तर अजून किती वेळ लागतो नंबर लागायला? अजून तरी 15 अर्धा घंटा. म्हणजे 1 तास पेट्रोल भरण्यासाठी जातोय? हा बरं. हा एक घंटा. पण आता शासनाचे आदेश आहे की 200 रुपयाचंच पेट्रोल मिळणार. असं 200. बरं ठीक आहे, 200 रुपये. हो बरं. आपण पाहू शकतो की भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या दावलवाडी येथील पंपावर लागलेल्या आहे। खरं तर जिल्हा प्रशासनानं सुद्धा सांगितलेलं आहे की जिल्ह्यामध्ये इंधनाचा साठा मुबलक आहे, मात्र नागरिकांमध्ये पेट्रोल आणि डिझेल संपणार असल्याची अफवा जी आहे ती पसरलेली आहे। आणि अगदी काल सायंकाळ आणि आज सकाळपासूनच नागरिकांनी पेट्रोल पंपावरती इंधन भरण्यासाठी गर्दी केलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नागरिक कॅन घेऊन सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र पेट्रोल पंप प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाच्या आदेशामुळं कॅन, बॉटल आणि ड्रम यामध्ये पेट्रोल मिळणार नाही अशा सक्त सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं आपण पाहू शकतो की सद्यस्थितीला फक्त दुचाकी वाहनधारकांना 200 रुपयाचं पेट्रोल आणि चारचाकी वाहनधारकांना 2000 रुपयाचंच इंधन भरण्यात येणार असल्याचे सुद्धा आदेश जे आहेत ते जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यानं या ठिकाणी जारी केलेले आहे। त्यामुळं हे जे दुचाकी वाहनधारक यांना फक्त 200 रुपयाचंच पेट्रोल या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर मोठ्या संख्येनं नागरिकांची जी गर्दी आहे ती हळूहळू अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवरती वाढत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे ज्या पंपावरती साठा उपलब्ध नाही त्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी सुद्धा सायंकाळपर्यंत आमचे टँकर दाखल होतील असा देखील अंदाज जो आहे तो आता व्यक्त केलेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।